त्याच्या बळी पडू नका हीच आम्हाला सगळ्यांना विनंती आहे। कारण आपल्याला जर कधी भिल प्रदेश पाहिजे आणि भिल प्रदेश बनवायचे असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल। आणि या राजकीय क्षेत्रातील लोकांनी कोणीही बळी पडू नका। कारण आपली कमजोरी त्यांना माहिती आहे की आदिवासींना फक्त काही देऊन द्यायचं, पार्टीला देऊन द्यायचं, मग आता 20 दिवस आलाय बँड करून द्यायचं, मग आपण त्याच्यामध्ये त्यांच्या बळी पडतोय आणि आपण एकत्र येऊ शकत नाही। आता लग्नामध्ये पण आम्ही बघतोय आपले मुलं मुली आपली जी चाल रीत आहे ती विसरून जातात आणि वानर साईड एकाचे नाचतात तसं नाचायला सुरुवात करून देतात। तर पहिले आपल्याला ही बदलावं लागेल। कारण आपल्या आदिवासी मध्ये जी संस्कृती आहे ती कुठेतरी आपण विसरते आणि इतर समाजाची संस्कृती आपण पुढे करून तिला आपण मार्केटमध्ये आणतोय। आपल्याला या 9 ऑगस्ट निमित्त आपल्याला सांस्कृतिक जल जंगल जमीन आपली भाषा आपली वेशभूषा ही जगासमोर दाखवावं लागेल। यासाठी आपल्याला 9 ऑगस्ट विश्व दिवस म्हणून घोषित करून दिले युरोमध्ये, पण त्याचा आपण गैरउपयोग करतोय। आणि जे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही आपली जमीन गेलेली त्या संदर्भात आम्ही लढतोय, संघर्ष करतोय, परंतु काही आपलेच लोकांना आमच्या मागे लावून कुठेतरी ही जमीन जी गेलेली आहे ती परत भेटते। आता ती यांनी तो आंदोलन करायला नाही पाहिजे, ते संघर्ष करायला पाहिजे म्हणून आमच्या मागे काही राजकीय लोकांना लावून दिले, आम्हाला धमकवण्याचे काम करत नाही। परंतु जोपर्यंत आम्हाला जो अधिकार दिलेला बाबासाहेब आंबेडकर जयपाल सिंग मोंडाने तोपर्यंत आम्ही या अधिकाराच्या माध्यमातून लढत राहणार आणि संघर्ष करत राहणार। कोणत्याही पार्टीला कोणत्याही पुढेला आम्ही घाबरणार नाही। कारण या आपण म्हणतो ना या भारत देशाचे मूळ मालक आहेत, मग आपण मूळ मालक आहे, मग आपल्यावरती हे राज कोण करतंय? आपण जो अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर का नाही करत आहे? का आपण गुलामीगिरी करतोय? कधीपर्यंत करणार आहे? तर आता भिल प्रदेशसाठी जर कधी राजस्थान मधून आपला राजकुमार राऊत आवाज उचलते, मग महाराष्ट्रामधून कोणी का नाही उचलते? आपला सांसद गेला कुठं? आपले आमदार गेले कुठं? जोपर्यंत आमदार खासदार हे आवाज उचलत नाही तोपर्यंत आपला आवाज तिथपर्यंत पोहोचणार नाही। म्हणून आपल्याला यांना दाखवावं लागेल, यांना रस्त्यात उतरवा, विचारा की तुम्ही भिल प्रदेशसाठी लढतायत की इतरांसाठी लढताय की आदिवासींसाठी लढतायत? आमचे अधिकार कधी भेटणार? आजपर्यंत बघतोय 5वी अनुसूची 6वी अनुसूची याच्यावरती कुठलाही आमदार नाही, खासदार नाही, कोणी बोलत नाही, कोणी आवाज उचलत नाही। फक्त एक आपला राजकुमार राऊत गेला आहे भारत आदिवासी पार्टीमधून, तो जर कुठेतरी आवाज उचलतोय मग आपले खासदार यांना कोणती शाळा शिकवावं लागेल, कोणते गुण द्यावं लागेल यांना? मित्रांनो आपल्याला अधिकार आहे यांना विचारायचं। आज जर कधी छोटूबाई वसावा भारत आदिवासी संविधान सेना पीटीएस माध्यमातून जर कधी एक पार्टी केली कुठेतरी आपल्या घर तयार व्हायला पाहिजे, ते घरला पण या लोकांनी या RSSच्या लोकांनी तोडून दिले, त्या घरामध्ये भांडण लावून दिले, दोघं बाप बेटांमध्ये झगडे करून दिले, परंतु काय टेन्शन नाही, ते आता एकत्र आले आणि आपले नेते गेले कुठं? या नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु आदिवासींचं काय अस्तित्व आहे? काय ठेवले नंदुरबार मध्ये? एका तर स्मारक आहे का? एका तर आपले पुतळा आहे का? तुमच्या अक्कलकुआमध्ये बघा, शहादामध्ये बघा, नवापूरमध्ये, धडगावमध्ये आहे काहीतरी अस्तित्व आदिवासींचं? जोहार, जय आदिवासी, आपकी जय, जिंदाबाद।